शेतकरी श्रीमंत झाला तरच देश श्रीमंत होईल या मिशन अंतर्गत, या अभियानाअंतर्गत आज आपण सांगली जिल्ह्यामध्ये मिरज तालुका आरग गावामध्ये प्रगतशील शेतकरी साहेब आहेत, मकानदार साहेब, त्यांच्या ऊस पिकामध्ये हजर आहे. हे ऊसाचं खोडवं पीक आहे. आता ह्या पिकाची संपूर्ण माहिती साहेबांच्याकडून आपण जाणून घेणार आहे. साहेब नमस्कार. सिकंदर इमाम साहेब मकानदार खोडवा आहे. किती दिवसाचं खोडवा आहे आता? हे आता 5 महिन्याचं खोडवा आहे. 5 महिन्याचं खोडवा आहे. आणि आपण मिशन अंतर्गत मी जे तुम्हाला मार्गदर्शन केलं, वर्षी तुम्ही ऊस करताय आणि ह्या वर्षात काय बदल काय वाटतो तुम्हाला? या वर्षी आमचे पाण्याचं स्त्रोत पाणी जरा कमी पडल्यामुळे ऊसाला काय तेवढाली त्रास वगैरे काय झाला नाही, ट्रेस वगैरे काय आला नाही. पेडाचं अंतर आता लांब वगैरे आहे आणि जाडी पण मागच्या वर्षापेक्षा यावर्षी जोरात आहे. बरं, मागच्या वर्षी आमचे ॲग्री डॉक्टर मोमीन साहेब सुद्धा आहेत. मोमीन साहेब, जरा ऊसाच्या ह्या गड्ड्यामध्ये फुटवा किती झाला आहे जरा बघा. मकानदार साहेब, मोमीन साहेब जरा मोजून दाखवा मला. मोमीन साहेब मोजा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 14 14 ऊसाचा फुटवा आहे आणि सगळे ऊस एकसारखे आहेत. एकसारखे. सरासरी कांड्या किती झाल्यात बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10वी चालू आहे. 10वी चालू आहे. आणि एखादा मोजा बघूया. आणि एखादा म्हणला तर बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13वी चालू आहे. म्हणजे कमीत कमी 9, जास्तीत जास्त 12 13 आहेत. सगळा. मकानदार साहेब, तुम्ही समाधानी आहे? समाधानी आहे. जर वर्षी आपण जे ऊस पिकवतो त्याच्यापेक्षा ह्या वर्षी दरात तर ॲव्हरेज जास्त होईल असं तुम्हाला अंदाज आहे? काय अंदाज आहे तुम्हाला? त्यावेळेस मागच्या वर्षापेक्षा यावर्षी ऊसाचा ॲव्हरेज वगैरे चांगलं पडेल असा अंदाज आहे. जर वर्षी आपण जेवढा खर्च करतो तेवढा खर्च ह्या वर्षी केला आहे का कमी केला आहे का जास्त केला आहे? नाही, मागची जर वर्षी करतो त्यापेक्षा यावर्षी खर्च आम्ही कमी केलेला आहे. त्याच्या वरचा प्लॉट सुद्धा साहेब आपलाच आहे. त्याचा पाला काढलेला नाही. पाला काढलेला नाही. बरोबर. आणि आता जूनची आज तारीख किती लक्षात आहे? 20 तारीख. 20 तारीख आहे. पाण्याची टंचाई सगळीकडे पूर्ण महाराष्ट्रभर आहे. आपल्यासुद्धा पाण्याची टंचाई आहे, बरोबर. तरीसुद्धा पाण्याची काळोखी, जाडी. तुमच्याकडून फक्त महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना तुम्ही काय सल्ला देणार? मी जे मार्गदर्शन केलं आणि आपण जे आपल्या संस्थेचे ॲग्रो बूस्टर, सॉईल बूस्टर, सेल बूस्टर वापरलं, ह्याच्याबद्दल तुम्ही काय सल्ला देणार? रासायनिक खर्चापेक्षा हे खर्च जैविक कमी आहे. त्या खताचा पुरेपूर उपयोग आपल्या पिकासाठी होतो आणि आपल्या पिकाचे उत्पन्न वाढण्याची क्षमता वाढते. मोमीन साहेब, तुम्हाला पीक बघितल्यानंतर तुम्हाला काय बोलावंसारखं वाटतं महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना? मला असं सांगावं वाटतं की हे पीक बघितलं. आम्ही पहिल्यांदा ज्यावेळेला आलो त्यावेळेला काहीसुद्धा कांड्या वगैरे नव्हत्या मागच्या विजिटला. आता बघितल्यानंतर असं वाटतं की प्रत्येकानं वापरायलाच पाहिजे. आणि हे साहेब म्हणतात तसं खर्च पण कमी झाला आहे ना. खर्च कमी, उत्पादन वाढलं. म्हणजे आपलं जे मिशन आहे शेतकरी श्रीमंत तर देश श्रीमंत, हे ह्याची प्रतीची इथे आहे हे बघितल्यानंतर. म्हणजे लवकर सक्सेस होण्याच्या मार्गावर आहे आपलं मिशन, लवकर सक्सेस होणार आहे. ओके, धन्यवाद साहेब.